अकोले शहरामधील भांडकोळी हॉस्पिटल येथे आज आयोजित करण्यात आलेल्या मणके विकार तपासणी आणि उपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रख्यात मणके विकार तज्ञ डॉक्टर गौरव गुजराथी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरासाठी अकोले शहरासह तालुक्यातील दुर्गम भागातून सुद्धा मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होत आहेत। शिबिरादरम्यान डॉक्टर गौरव गुजराथी यांनी प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक तपासणी करून त्यांच्या मणक्यांच्या समस्यांचं स्वरूप समजून घेतलं। तसेच आजाराची कारणं, योग्य उपचार पद्धती, आवश्यक काळजी, व्यायाम आणि बदलती जीवनशैली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। त्यामुळे अनेक रुग्णांच्या मनातील शंका दूर झाल्या। यावेळी अकोले टाइम्सशी बोलताना डॉक्टर गौरव गुजराथी यांनी सांगितलं की मणक्यांचा त्रास म्हणजे प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया आवश्यक असते असा समज चुकीचा आहे। योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास अनेक रुग्ण औषधे, फिजिओथेरपी आणि योग्य व्यायामाच्या मदतीने बरे होतात। ते पुढे असं पण म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे मणक्यांच्या उपचारांमध्ये मोठी प्रगती झाली आहे। पूर्वी मोठ्या चिराद्वारे म्हणजेच ओपन पद्धतीने शस्त्रक्रिया केली जात होती, मात्र आता अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे म्हणजेच मिनिमली इन्व्हेसिव्ह या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केल्या जात असून या पद्धतीमुळे रुग्णाला कमी वेदना होतात, कमी रक्तस्राव होतो आणि रुग्ण लवकर बरा होऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परततो। यावेळी नागरिकांना मणक्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं। सततची पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, हातपायामध्ये मुंग्या येणं किंवा नसांमध्ये वेदना जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असल्याचं डॉक्टर गुजराथी यांनी सांगितलं। दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी डॉक्टर गौरव गुजराथी हे भांडकोळे हॉस्पिटल अकोले येथे रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध असतात। त्यामुळे मणक्यांचा त्रास असलेल्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय। आधुनिक उपचार पद्धती आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन अकोल्यातच उपलब्ध झाल्यानं या शिबिराबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केलंय। नमस्कार, मी डॉक्टर गौरव गुजराथी, मी स्पाइन सर्जन आहे। नाशिक इथे SRV हॉस्पिटलला कार्यरत आहे। आज आम्ही अकोलेला OPDसाठी आलेलो आहे। दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी आमची इकडे OPD असते। मी स्पाइन सर्जन असल्यामुळे आम्ही मणक्याचे उपचार करतो। तर मणक्याच्या उपचारामध्ये सध्या बरेच गैरसमज असतात पेशंटमध्ये। आधी मणक्याचे उपचार ज्या प्रतीने व्हायचे आता त्याच्यात बऱ्याचसा बदल झालेला आहे। आधी खूप पेशंटला काय झालंय काय नाही झालंय त्याचं निदानसुद्धा होत नव्हतं। आता नवीन अभ्यास याच्यात वाढल्यामुळे माझ्यासारखे स्पाइन सर्जन जे आम्ही फक्त मणक्याचे अभ्यास करून याच्यात काम करतोय, तर त्याचे निदान होणं, त्याचे उपचार, त्याचे तपासण्या बरोबर करून पेशंटला नक्की काय झालेलं आहे त्यानुसार आपण त्याचा उपचार करू शकतो। तसंच प्रत्येक मणक्याच्या पेशंटला ऑपरेशन लागत नाही। जसं मी 100 पेशंट बघतो तर त्याच्यातला कदाचित फक्त 5-1च पेशंटला ऑपरेशन लागतं, बाकी 95% पेशंट बिना ऑपरेशनच बरे होतात। पण ते जे 5% पेशंटला ऑपरेशन लागतं त्यांना दुसरा पर्याय नसतो, म्हणूनच आम्हाला त्यांना ऑपरेशन सुचवायला लागतं। आता आधी ज्या प्रतीने ऑपरेशन व्हायचे आणि आता ज्या प्रतीने ऑपरेशन होतात त्याच्यात खूप फरक आहे। आधी हे ओपन पद्धतीचे ऑपरेशन व्हायचे, त्याच्यामुळे ते ऑपरेशन एवढे सक्सेसफुल नसायचे असे तुम्हाला एक समज आहे। पण आता जे दुर्बिणीचे ऑपरेशन असतात हे खूप चांगल्या प्रतीने होतात, बारकाईने होतात, सेफ असतात, रिझल्ट ओरिएंटेड असतात आणि फास्ट असतात। पेशंटला त्रास जाणवत नाही। वेळेत पेशंटचं ऑपरेशन झालं तर 1 दिवसात पेशंट चालू फिरू शकतो। काही गैरसमज असतात मणक्याच्या ऑपरेशनमध्ये, का मणक्याचं एकदा ऑपरेशन झालं का आपण काही काम करू शकत नाही किंवा पेशंट आधीसारखा नॉर्मल होत नाही किंवा बेडवरून उठत नाही। हे सगळं आता राहिलेलं नाही। आता दुर्बिणीचे ऑपरेशन एवढे सुंदर होतात का वेळेत ऑपरेशन झालं तर पेशंट एकदम आधीसारखं नॉर्मल आयुष्य जगू शकतो। आधीसारखे सगळे कामं करू शकतो, बाईक चालवू शकतो, शेतीचे कामं करू शकता, वजनाचे कामं करू शकता, सगळे कामं करू शकता। फक्त अट एवढीच असते का वेळेत हे उपचार होणं गरजेचं असतं। खूप लोक असतात जे
काही ना काही गैरसमज आपल्या डोक्यात टाकतात, पण ते सगळ्यांना थोडंसं बाजून ठेवून तुम्हाला व्यवस्थित एक मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. आमची अकोल्याला दर चौथ्या गुरुवारी OPD असते. तिथे तुम्ही येऊन तुमच्या मणक्याचे काही त्रास असेल तर तुम्ही दाखवू शकतात. आज आम्ही अकोल्याला आलो आहे. थोडा पाऊस चालू आहे. खूपच सुंदर वातावरण झालं आहे इकडे आणि आम्हाला खूपच चांगलं वाटतं आहे इकडे येऊन. आज आमच्या OPDला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. बरेचसे पेशंट त्यांचे मणक्याचे त्रास घेऊन आलेले आहेत. बऱ्याच अकोल्याच्या पेशंटचं आम्ही ऑपरेशनसुद्धा केलेलं आहे. ते पेशंट पण इथे आहेत, फॉलोअपला आलेले आहेत. आधीचा त्यांचा जो त्रास होता तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आधी जे कामं ते करू शकत नव्हते, आता सगळं व्यवस्थित करून नॉर्मल जीवन ते जगत आहेत. तर तुम्हालाही जर मणक्याचा त्रास असेल तर तुम्हाला नक्की माझी भेट घ्यायला पाहिजे. मी डॉक्टर गौरव गुजराती, SRV हॉस्पिटल, नाशिक. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.